श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माणसाचा जन्म का झाला बरं? हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्या मनात कधी असा प्रश्न आला आहे का, की आपण या जगात का आलो? हो, हा प्रश्न जवळजवळ सगळ्यांच्या मनात येतो. माणसाचा जन्म हा झाला आहे फक्त खाणे, कमवणे आणि संसार करणे आणि एक दिवस या जगातून निघून जाणे. इतकंच का आहे आपल्या जन्माचा अर्थ? जर तुम्हाला माणसाच्या जन्माच्या मागचं खरं रहस्य जाणून घ्यायचं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. कारण आज आपण यात जाणून घेणार आहोत, स्वामींनी तुम्हाला तुमच्या जन्माचं काय रहस्य आहे ते सांगितलं आहे आणि त्याचा काय उद्देश आहे तो सांगितला आहे. स्वामी म्हणतात, या सृष्टीमध्ये 84 लाख योनी आहेत. पक्षी, प्राणी, कीटक, झाडे, पण या सर्वांमध्ये मानव जन्म सर्वात श्रेष्ठ मानला जातो. कारण माणसाला दिले आहे ती विचार करण्याची शक्ती, चांगलं वाईट ओळखण्याची बुद्धी आणि आत्मज्ञान मिळवण्याची क्षमता, जे की बाकीच्या प्राण्यांकडे नसते. म्हणूनच स्वामी म्हणतात, मानव जन्म हा ईश्वराची सर्वात मोठी देणगी आहे. पण लोक मात्र आपल्या जन्माचा उद्देश विसरतात. आज बहुतेक लोक काय करतात हो? सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त पैसा, पैसा आणि पैसा. लोकांना वाटतं पैसा म्हणजेच सुख. जर पैसा असता तर सगळे श्रीमंत लोक आनंदी असते की नाही? पण वास्तवात मन शांत नसले तर काहीच सुख नाही. मग तुमच्याकडे कितीही पैसा असो, तुमच्याकडे कितीही वैभव असो. माणसाचा जन्म का झाला आहे? माणसाचा जन्म चांगले कर्म करण्यासाठी झाला आहे, दुसऱ्यांना मदत करण्यासाठी झाला आहे आणि देवाला आठवण्यात झाला आहे. देवाचं नामस्मरण, देवाची भक्ती करण्यासाठी झालं आहे. माणसाने जर फक्त स्वार्थासाठी जर आपलं आयुष्य जगायचं म्हटलं तर आपला जन्म पूर्णपणे व्यर्थ आहे. एकदा एक श्रीमंत माणूस स्वामींकडे गेला आणि म्हणाला, स्वामी, माझ्याकडे सर्व काही आहे, पण मनाला मनशांती नाही. स्वामी हसले आणि म्हणाले, तुझ्याकडे पैसा आहे पण समाधान नाही. समाधान नसले तर कितीही संपत्ती असली तरी माणूस आनंदी राहू शकतच नाही. स्वामी म्हणतात, जे करशील तेच तुला परत मिळेल. म्हणूनच जर तू लोकांना दुःख दिलंस तर एक दिवस ते दुःख तुझ्याकडे परत नक्की येईल. पण जर तू लोकांना मदत केलीस, चांगले कर्म केलेस, तर देव तुमच्या आयुष्यात अनेक पटीने सुख देतो, हे मात्र नक्की आहे. माणसाने आयुष्यात 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्या. मन शुद्ध ठेवावं, चांगलं कर्म करावं आणि देवावरती मनापासून विश्वास ठेवावा. हे 3 नियम जर माणसाने पाळले तर जीवन खूप सुंदर आहे. म्हणून मित्रांनो, लक्षात ठेवा, माणसाचा जन्म हा योगायोग नाही, तो देवाने दिलेली एक मोठी संधी आहे. स्वतःला ओळखण्याची, आत्मज्ञान मिळवण्याची आणि चांगले कर्म करण्याची. म्हणून आयुष्य वाया घालवू नका. या जगामध्ये प्रत्येकाचे येण्याची आणि प्रत्येकाच्या जाण्याची वेळ ही ठरलेली असते. आपलं येणं देखील या पृथ्वीवरती आपल्या हातात नसतं आणि जाणं देखील नसतं. परंतु आपलं येणं आणि जाणं याच्यामधला जो काळ आहे तो मात्र आपल्या हातात असतो. या काळातच आपण काय करतो, कोणतं कर्म करतो याच्यावरती आपल्या जाण्यानंतरचा प्रवास अवलंबून असतो. म्हणून तुम्ही या येण्या आणि जाण्याच्या मधल्या काळात कोणतं कर्म करताय, लोकांशी कसं वागताय, परमेश्वराचं नामस्मरण करता की नाही, याच्यावरती सगळं तुमच्या जाण्यानंतरचा प्रवास अवलंबून असतो. म्हणूनच आल्यानंतर आपण काही करायचं, काही नाही, हे आपल्या हातात असतं. माणसाचा जन्म मिळणं हा त्याच्या कर्माचा आणि नशिबाचा भाग असतो. म्हणून मिळालेला जन्म सार्थकी करा, चांगलं कर्म ठेवा, लोकांविषयी भावना चांगली ठेवा आणि आयुष्य माणसाचं सार्थकी लावा. असेच जर स्वामींचे विचार तुम्हाला ऐकायचे असतील, स्वामींचा संदेश ऐकायचा असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.